या ठिकाणी घरं आहेत या लोकांची आणि तुम्हीच बघा ह्या ठिकाणापासून राजगडचं अंतर किती असेल। हे बघा हा समोर दिसतोय तो राजगड। मगाशी तो मुलगा म्हणाला ना त्याचे आई वडील राजगडला जाऊन पाण्याच्या बाटल्या विकायचं काम करतात शनिवार रविवार। आमचं आयुष्य कमीत कमी 100-125 वर्षाशिवाय काही लोक बहुतेक गेली नाहीत। 75% तर 100-125 वर्षावर गेली। एवढं लांब काय आलंय मग राहायला? आमचा पहिले आपली वाढ घरं बांधून ठेवलेली। अरे पण वर पाणी नाही, लाईट नाही, रस्त्याची बॉम्ब। फारी खालचे ते का तुम्ही? इथं काही जुन्या घरांच्या खुणा पण आहेत, पण आता झालंय कसं माहितीये का, प्रत्येकाने शहराची वाढ धरली आणि अशा वस्त्या वाडी गावं ओस पडली। ज्या ठिकाणी 22 घरं होती ना त्या ठिकाणी फक्त आता 2च घरं शिल्लक आहेत। बाबांना पाहिलं ना तर मला बाळूमामांची आठवण आली। म्हणजे एका अर्थाने आज बाळूमामाचं दर्शन घडलं असं मला वाटतंय। खरंच धन्य झालो मी। मंडळी नमस्कार। योगायोगाने बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात। सूर्यनारायणाच्या सुवर्ण किरणांनी न्हावून निघालेला किल्ले राजगड एका बाजूला आणि मावळतीला गेलेल्या चंद्राच्या रुपेरी उजेडात चमचमणारा किल्ले तोरणागड एका बाजूला। सर्वात मोठा योगायोग म्हणजे साक्षात बाळूमामांची प्रतिकृती असणारे श्री खंडूजी झिमा काळे यांची भेट आज झाली। पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील पाबे गावच्या डोंगरी भागात राहणारे काळे मामा आज त्यांच्या सहवासात राहून थोडंफार ज्ञान मिळवण्याचा हा छोटासा प्रयत्न। प्रवास सुरू झाला परंतु मार्ग काही सापडत नव्हता। चौकशी करत करत गावात पोचलो। गावापासून दूर डोंगरात 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरचं घर। तो बंधारा आहे ना, बंधाराच्या पुढं उजवीकडे वर रस्ता आहे ना, तो वाडा कोणाचा आहे? खंडू काळे। हा मग तिकडे जायचं होतं। खंडू काळे इकडं। हा मग त्याला रस्ता कुठून आहे? हा इकडूनच आहे। सरळ जायचं वाटणी। वाटाने गाडी जाईन का वरती? रस्ता कुठे जायला? हे आता पोरग पुढे चाललंय ते तुम्हाला दाखविलं। उजव्या हाताने जायचं, खाली रस्त्याने वड्यात नाही जायचं। बरोबर, वड्याच्या अलीकडनंच पाय वाटे। वरती कोण माणसं असते का? आहेत ना। बरोबर तेवढंच घर आहे, बाकी काही नाहीच मग। हा त्याला भेटायचं होतं म्हणलं गावावरती। सावधगिरी म्हणून सोबत एक काठी घेतली। जंगली प्राणी नाही परंतु कुत्र्यांची भीती असतेच मनात। चार ते 5 किलोमीटरची चढाई होती। अर्धा-पाऊण तास तर नक्कीच लागणार। सकाळी लवकर निघालो पण पुण्यावरून इथपर्यंत पोहोचायला 2 तास लागले। या संपूर्ण रानामध्ये 3च ठिकाणी मानवी वस्ती आहे। हो का, या ठिकाणी आपण गेलो होतो आणि हा जो पांढरा स्पॉट दिसतोय ना या ठिकाणी पण एक मानवी वस्ती आहे। त्या ठिकाणी पण आपण जाऊन आलेलो आहे। आत्ता आपल्याला जायचं आहे ह्या ठिकाणी। रस्त्याचं काम बहुतेक चालू आहे। हा काय कच्चा रस्ता आहे, भरपूर खड्डे खुड्डे आहेत त्याच्यावर, पण आपण आशा करू की हा रस्ता भविष्यात नक्की पूर्ण होईल। हे बघा असं वर जायचं आहे या टोकावर। चला थांबून जमायचं ना, ऊन पण खूप झाले। यो तुला खायचं का?
धर बाबा, तुला पण खायला देतो, फक्त मला वाट दाखव. धर 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 की, ठेवू का इथं? धर धर, हे बघ, ये हे बघ, यो खा खा दे. बिस्किटं खा आणि मला वाट दाखव. आहेत का माणसं? माणसांना भेटायचं होतं नुसतं मला, सहज आलतो भेटायला. आता कोण नाही आहे घरी? चला की 5 मिनिटं. गाय मात्र गावा येईन, परत येईन का म्हातार? चला की 5 मिनिटं जरा बसा बोला. आम्ही काय लांब गावचं नाही, इंद्रच आहे. मी कामाला निघाले भाऊ. कामाला चाललंय? हो. किती वाजले आता? 9:30. आणि मग जास्तपर्यंत किती वाजतील? किती वेळ लागतो खाली जायला? आता पायाने जायचंय, खाली जायचंय बस स्टॉपला. अयो बरंच लांब आहे. आणि मग आता हे रोजची पायपीट पायपीटी करायची रोजची. कटाळा येत नाही? मग काय करायचं कटाळा? नाही एवढं लांब काय आलंय मग राहायला? आमचा पहिले आपली वाढ वाढली, घरं बांधून ठेवलेली. अरे पण वर पाणी नाही, लाईट नाही, रस्त्याची बॉम्ब. फारी खात येते का तुम्ही? नाही मग अहो विंजरचा आहे भोसले. आमचं नातू आहे वरच्या घरी. बर त्यांना आवाज द्या म्हणावं बोरावं. ते म्हातारा कुठे ज्याला म्हणावं घरी या, माझ्या संग मला बोलायचं त्यांच्या संग. किती वाढत वरती? 2च आहे, 2-3 वाडा. राहायला मुकामी आम्ही 2घच आहे. जवळजवळ अर्धा पाऊण तास चाललोय आपण आणि समोर हे आपल्याला घरं दिसत. म्हणजे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलोय. चला, आजीबाई म्हणली बाबा घरी असतील, बाबांची जरा गप्पा गोष्टी करूया. आणि एवढ्या लांब हे बाबा राहतात कसे ते पण जाणून घेऊया. मला दम लागला बोलता येईना. आणि ह्या लोकांची रोज खाली आवक जावक असते. बाबा काय खात असतील हे लोक, त्यांचं त्यांनाच माहिती. आणि ही लोक एवढी इथं पिढ्या आणि पिढ्या राहतात, ते मात्र कौतुकास्पद आहे. माणसांनो, वाड्यात कोण आहे का? माणसांनो, हो घरी कोणी आहे का? बाबा, हो घरात कोणी आहे का? बाबा, हो घरी कोण आहे का? तर माणसं आहेत का नाहीत? अवघड. पेंड्याची वैरण दिसते इथं. पेंढा असलं म्हणजे वाडा असणार, म्हणजे घरही असणार. इथं सापडलं. बाबा, अहो घरात कोणी आहे का? बाबा, अरे घरामध्ये कोणी आहे का? एवढं मोठं घर आहे, माणसं कुठे गेली? यो 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 यो, घरात कोणी आहे का? राम राम.
बाबा कुत्रू चावायचं नाही ना ते? नाही 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 काय तर कुत्रू चावणार नाही काही नाही या तुम्ही. मांजरं पण आहे 2-4 मांजरं. हा मग आपलं परपंचच तोय. कसं काय? अहो एवढ्या जीवनमध्ये काय करायचं? हा तर ते करता 2 कुत्रे पाहिजे, 2 मांजरं पाहिजेत, एखादं गुरु पाहिजे, 2 कोंबडे पाहिजेत. म्हणजे आपला हा प्रपंचच आहे. संसार पूर्ण होतो मग आपला. आहे की नाही? आणि आपल्या जीवावर 4 जीव जगतात. म्हातारी कुठे गेली? म्हातारी खाली गेली जरा खालच्या दिवशी. जुनं घर आहे तुमचं हे? जुनं तुम्ही बांधलं का तुमच्या वडिलांनी? नाही, हे आम्ही बांधलं. मग तुम्ही एवढ्या लांब कसं काय आलो? आता एवढे लांब आलो म्हणजे असं की पहिल्यानी आम्हाला जागा नाही, जमीन. आता हा म्हणजे राग येईन तुम्हाला, हा मराठी समाज आम्हाला जागा देणं. मग जागा देणं मग कसं तरी हळूहळू हळूहळू एखाद्या संघ दुस्ती पाळून ही जागा आम्ही घेतली. पायजामा शर्ट घालून गुरं राखणारा साधा माणूस जेव्हा पैरण धोतर नेसून डोक्यावर पागोटं घालून तयार झाला तेव्हा साक्षात भगवंताचा अवतारच समोर प्रकट झाला असं वाटलं. मामांनी स्वतःच्या हातांनी लिंबू सरबत करून पाहुणचार केला आणि पाहुणा देवासमान कसा असतो हे सांगितलं. आता ही पागुट्यावाली माणसं बघायला मिळत नाहीत. आता काय व्हायला लागलं, हल्ली मुलं तुमची काही न माझे काय, बाल फिरवायचं, पॅन्ट शर्टची वापरायची आणि इस्त्री करायची. बरं, ही कुणाच्या जीवावर? आई वडिलाच्या जीवावर. बाबा तुम्ही करताय, राहू द्या, नका करू. अहो झालेलं हे, काळजी करू नका. ह्याच्यावर बसा, ह्याच्यावर बसा. मला असू दे, नको नको. नाही नाही हे नाही. तुम्ही घ्या. अहो मला कसं तरी वाटतं तुम्ही करताय देव. अहो कसं तरी वाटायचं नाही. अहो आपण सर्वी मराठी धर्मातलीच आहे. हो, त्याला लाजायची गरज नाही. नाही पण आता कसं आहे, तुमचं वय आहे, तुम्हाला काम होतंय नाही होतंय, त्यामुळं ते मला कसं तरी वाटतंय. पाणी पाहिजे का? नको नको. पण कधी सणावाराला जर काय कोण गहून म्हणतो, कोण पातुडं म्हणतो, गहून. हा, ते करता दळायचं म्हणलं तर आपल्या घरच्या घरी दळायचं. पण करायचं वर्षातून 4-2 वेळा तरी करायचं. मग त्या करतात ते पाहिजे आपल्याला. 79 आता वय माझं. आता इंग्रजीमध्ये मला काय सांगता येत नाही, पण आपल्या मराठी धर्मामध्ये माझं आखाडाच्या महिन्यामध्ये 79 संपल, 80 चालू होईल. अजूनही काम थोडं आपलं थोडं करतो, पण करतोय अजूनसुद्धा डोंगर एवढा खालून वर, वरून खाली करायचाच. कारण आपल्या बापाची बापरोटी इथे. आमच्या पिढ्यानपिढी या जागेवर गेल्या, काय आज नवीन आलेलं नाही. मला सांगता येत नाही कधी आले असतील, पण पिढ्यानपिढी गेल्या 4-5 पिढ्या मला सांगता येते. एवढ्याही पिढ्यांना आम्हाला शाळा नाही. आज शाळा फक्त आमच्या मुलांना आम्ही थोडीशी जगात फिरून पाहून मुलांना आपली थोडी जशी मुलं शिकली तशी शिकवली. तुम्ही नाही शिकलो? आम्ही नाही, काही नाही. मोलमजुरी करायची, कुठं आपले नाचणी वरई करायची, तेव्हा भातसुद्धा नव्हतं. आम्हाला भात भेटत नव्हतं. भात जर म्हणलं तर कमीत कमी कुणाकडून आपले खळं व्यंग टाळी आमचे आईवडील आणायचे, तेव्हा आम्हाला निवदाला एवढा तांदूळ, नाही तर तांदूळ नाही. मग त्या वेळेला रोज काय होता, 1.5 रुपया. आणि सुगडी भेटायची
कुठं मका भेटायची, मिलू भेटायचे, ते खाऊन आम्ही त्या 1.5 रुपयामध्ये कामं केली. आजकालची पिढी मोबाईल आणि सोशल मीडियामुळे कशी बिघडत चालली आहे. पूर्वी फोन नसूनही माणसं एकमेकाशी कशी जोडली होती ते अगदी मार्मिकपणे सांगितलं मामांनी. पहिले बारीक मोबाईल निघले, बारीक मोबाईल घेतले. आता ते नकोत. आज 70 ते 80 हजाराचा मोबाईल पाहिजे. तो कशा करता पाहिजे की आता मी इथं बोलतोय हा पुण्यात सुद्धा दिसलो पाहिजे त्याला त्या मोबाईलमध्ये, बरोबर. पण हा शब्द खरा आहे का खोटा आहे? खरा आहे ना. आमचा जो होता ती समोर समोर बोलल्याशिवाय प्रगती नव्हती. आम्ही कुठं जातो ह्या बाहेरच्याला कळत नव्हतं. आता मुंबईला असू द्या, पुण्याला असू द्या, ह्या मुलांची माहिती कळते. आम्हाला पोटभर खायला नव्हतं, आम्हाला पैसा पण नव्हता, पण आम्हाला माणुसकी फारशी होती, बरोबर. आणि आम्ही एक भाकर आणि तिखट किंवा मीठ खात होतो, ते वरड नेल होत. आज तुम्हाला पोटभर खाताय, संक्रांतीत खाताय, बरोबर. आज जर भाजी बाजारात शेतात पेरली तर कमीत कमी 1 महिन्यामध्ये भाजी शेतातली बाजारात वापायला जाते, कारण तिला 2-3 डोस बसतील. आणि सकाळी आणली आपल्या घरी तर संध्याकाळपर्यंत ती नासून जाते का नसती? किती संक्रांतीत असल्यामुळं तिला ताकद नाही. आता आमच्या शिळ्या भाकरीला आणि त्या चटणीला ताकद होती. आता आजारी झालोय, हे गुडघं गेलं, मनकाडा गेला. कारण का गेलं गुडघा आणि मनकाडा? हमाली केली, पोटाला पोटभर नाही. आम्ही लहानपणी काय खायचो? कुरडूची भाजी 2-3 महिने सीजनला. आता ह्या सीजनला कुठंतरी आपलं काहीतरी कुणाच्या मोलमजुरीला जायचं, रानात जायचं, ती शेंडवालाचे मुळे काढून आणायची. शेंडवाल जे आहे ना त्याला कंद येत एवढं आणले, मग ते आणायचे, ते शिजवायचे आणि बटाट्यासारखं चिरून, तिखट तर नाहीच, आपलं मीठ लावायचं आणि खायचे. सण आला ते असंच कुठंतरी मोलमजुरी करून आपलं काही 4-4 2-2 आणे करून करायचं काहीतरी. जास्त सण आमच्या समाजाला आपलं काय मिळतंय? काय मिळणार नाही. मग पावशेरभर गुळ आणायचा आणि काठल्यावर आहे आमच्या आईवडील भरपूर करायचे, मग त्याचं गव्हाणं करायचे दळून. पोळी कवा शिमक्याला भेटली तर पोळी, नाही तर आम्हाला पोळी नाही. तुमच्या खाल्यावर ताक घेऊन जायचं, दही घेऊन जायचं, मग तुम्ही ते तुम्हाला दिले की तुम्ही वंजळभर पासाभर काय भात द्याल, ते आणून कुठून 1 दिवस मुलांना एवढा भात करून द्यायचा आणि राहील एवढं तांदूळ राखून ठेवायचे. त्याचा सणवार करायचा. कपडे कुणी तुमच्यासारखा द्यायचा, ती जुनी वापरायची. नाहीतर आपली ती पहिली ही कापडं कुठले आलेत? लंगोटी होती आम्हाला, लंगोटी. असं कुठं समाजात गेलं तर पैरण घालायची किंवा शेतात गेले, कुठं गुराकडे गेले, वैरणीला गेले, ही पैरण डोक्यात अडकावायची, पोत्याची खोळ करायची, पाठीवर घ्यायची, ऊन लागते म्हणून. पैरण फाटल घामानी म्हणून डोक्यात अडकावायची. अशी 5-5, 6-6 वर्ष वडिलांनी माझ्या एक पैरण वापरली. फार गरिबी. पण काय होतं त्यावेळेला, पोटाला पोटभर थोडंसं ताकदूत भरपूर होतं, त्याच्यावर लोक जगत होती. कशाची भाकरी आली, कुठं या नाचण्यावर काठली कुठं करायची, त्याची काय 1-1 भाकर आली वाटणीवर, हाताने दळायचं, आणि ती कुठं 1-1 अर्धी 1-1 भाकर खायची, कुरडूची भाजी किंवा ताक दूध आपलं प्यायचं आणि राहायचं. पण तुम्ही तूप खाल्लं ना तरी पहिल्या ताकाला ताकद जी होती ती आता तुपाला ताकद नाही. बदलत्या जीवनशैलीमुळं आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळं आरोग्यावर कसा परिणाम झाला आहे, सरासरी आयुर्मानसुद्धा कसं घटलं आहे, यावर मामांनी सांगितलेले विचार खरंच फार महत्त्वाचे वाटले.
आमचं आयुष्य कमीत कमी 100-125 वर्षाशिवाय काही लोक बहुतेक गेली नाहीत. 75% तर 100-125 वर्षावर गेली. तुम्ही आज 2 चपात्या खात असाल जास्तीत जास्त. तुम्ही चहा पिऊ नका, तुम्ही दारू पिऊ नका, तुम्ही 3 चपात्या खाणार आणि त्या बी कशा भूक लागली म्हणून खाणार. आयुष्य वाढवायला एकच, फक्त चहा पिऊ नका आणि दारू पिऊ नका. मामांच्या घराच्या बाजूलाच त्यांच्या भावांची नातवंडे राहतात. सहज म्हणून चौकशी केली तेव्हा समजलं की शिक्षणासाठी रोज 5-5 किलोमीटरची पायपीट करावी लागते त्यांना. चैतन्य सुरेश का आणि कितीला आहे तू? 9वीला. आणि शाळा कुठे आहे तुमची? दापोड्या. किती लांब आहे इथून? लय लांब. किती वेळ लागतो? 1-1.5 तास. मग 1.5 तास चालत जायचं आणि चालत यायचं. हो. कंटाळा येत नाही रोज जायला? नाही. आणि मग इथं खेळायला मित्र नाही काय नाही, एकटं इथं करमतं का? हा. मग काय दुकानावर जायचं म्हणलं कुठं जातो? खालीच गावात गेले नाही. गावात गेला नाही तोपर्यंत? नाही. बरं बरं. आता पुढं काय होणार आहेस तू? पोलीस. पोलीस? हा. नाही, चांगलं आहे चांगलं आहे, खरंच शिक. कारण कसं आहे आता एवढ्या लांब राहून तू शाळेत जातोय, मग तुला शाळेची आवड आहे आणि शिक्षण असं चालू ठेव. हा. पोलीस हो आणि मला पण नंतर ओळखते काय. आपलं काम छोटं असू द्या किंवा मोठं, चांगलं असू द्या किंवा वाईट, प्रत्येक कार्याची दखल शेवटी परमेश्वर घेत असतो. याचा प्रत्यय आला जेव्हा मामांनी माझा श्रीफळ आणि शाल देऊन त्यांच्या देवीच्या मंदिरात सत्कार केला. फार छान वाटलं मला. मित्रांनो, तुम्हाला वाटेल ह्या दऱ्याखोऱ्यामध्ये, ह्या डोंगरामध्ये काय आहे, तर ह्या डोंगरामध्ये अशी मायाळू माणसं आहेत. तुम्हाला अशी मायाळू माणसं कुठेही भेटणार नाही. इथं घरं किती आहेत तुमची? घरे इथे जास्त होती, हां पण काय झालं तिच्या नीतीने आपल्या जमिनी घेतल्या ना थोड्या थोड्या, हां. मग तशी आपले सरकत राहिली बाहेर जिथं आपल्या जमिनीत. नाही तर इथं जवळजवळ 17-18 घरं होती. 17-18? हो. लय घरं होती म्हणजे? हा सगळा आवार भरलेला होता. आता आमची फक्त 3 भावांची राहिली तिथं. 17-18 मला लय घरं होती. अख्खं गावच नाही बारीक सर. हा, मग आमचं अख्खं बिराड हां 22-23 बिराड होत धनगरच. हा, आता काही खाली उतरून गेली, हां. काही ही ती पाठीमागं जी होती ती त्या बाजूला धानेबला उतारली, काही कोंढावळ्याला उतारली, असं झालं. कॉर्पोरेट जगात वावरणारी लोक 5 दिवस काम करतात आणि 2 दिवसाची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विकेंडची आनंदात वाट पाहत असतात. इथं मात्र रान माणूस शनिवार रविवारची वाट पाहतो, कारण सुट्टीच्या दिवशी किल्ल्यावर पाण्याच्या बाटल्या विकून पोट भरण्यासाठी. पण त्यासाठी 20-25 किलोमीटर पायपीट करावी लागते. किती भयानक वास्तव आहे हे. बाळा, घरात कोण नाही रे? घरात कोण नाही? आणि आई वडील कुठे? आई वडील शनिवार रविवार तिकडे राजगडला जातात, जरा बाटल्या बिटल्या विकायला. राजगडला? हा. काय काम असते तिथं? तिथं बाटल्या वगैरे वरती नेतात डोक्यावरती, तिथं देतात. मग त्या आपल्या पाण्याच्या बाटल्या येतात का? हो. मग तुम्ही घरी कोण कोण येता? भाऊ पुण्याला असतो, ITI करीत होता, तो ITI आता चालाय. तुम्ही किती बहीण भाऊ आहे? बहीण एक आहे, ती वेल्ल्याला असती. ती तिकडे कोण आहे वेळेला? तिथं वेल्ल्याला कोण नाही, तिथं हॉस्टेलला शाळेला घातली तिला. ती आता 11वीला आहे. 11वीला? मग राहायला हॉस्टेललाच असते वय? हो. आणि आई वडील तिकडं? ती शुक्रवारची जातात आणि सोमवारची येतात. मग शनिवार रविवार मुक्काम तिकडे किल्ले वाजतोय? हो. मामाचं गाव आहे तिकडं, हां. मामाच्या घरी येतात राहायला. मग तुम्हाला जेव्हा बिवायला मग शनिवार रविवारचं आम्हीच करतो. स्वयंपाक तुम्ही करता? हा. खरं काय? हा. काय काय करतो? काय भात घालतो, काय ते कालवण करायचं. बघायलाच पाहिजे. चल बरं दाखव मला काय केलीस. अरे बाबा, खरंच तुम्हाला मानलं पाहिजे. घरात आई वडील नाहीत आणि तुम्ही दोघं एकटे राहताय आणि ते पण स्वयंपाक करून जेवून. धन्य बाबा, मानलं तुम्हाला. लाईट नाही का इकडं?
सोलरची आहे. हाय सोलर थोडंफार आहे. चांगलं आहे. ही कणकी बिंकी पण आहे तुमच्याकडे अजून? त्यात काय ठेवता? भात अभ्यास चालू आहे तुमचं वाटतं? अभ्यास करतात. नाही, चांगलं आहे. कुठे भात केला आज? करायचं आहे ना? नाही, बरं आहे बाबा. तुम्ही राहत आहे एकटे, ते मला तुम्हाला मानलं पाहिजे. एक म्हैस आहे आणि तिचं एक बारक आहे आणि इथं 2 रिडक आहे. मग त्यांच्या मागं कोण फिरतं? ती मोकळीच जाते तिथे काय. बरं आहे. मग शनिवार रविवार तू मशीनच्या मागं, आई वडील राजगाडाव हा आणि इतर दिवशी मग शाळेत. हा. चांगला उद्योग आहे तुमचा. मग नाही, चांगलं करताय बाबा. शाळा शिका. शाळा शिकल्याशिवाय पर्याय नाही. हे बघ, आता हे तुमचं असं घर आहे, तुम्हाला असं रानात राहायला लागते. शाळा जर चांगला शिकला, मोठा झाला, चांगला जॉब मिळेल आणि परिस्थिती चांगली तुझी सुधरण. त्यामुळं शिक्षण कधी सोडायचं नाही. शिक्षण सोडायचं नाही. हा. जमतं की. जमायला काही नाही. सगळं असलं की ते किती वेळा करायचं? दोन्ही येतं ना आता. हा. ताकद थोडी भेटून होईल. किती आनंदी आणि निरागस आयुष्य जगतात ही लोक. लाख मोलाचं समाधान आहे या बांबूच्या घरात. या मुलांच्या कल्पनाशक्तीला खरंच सलाम केला पाहिजे. क्रिएटिव्ह माइंड म्हणजे काय तुम्हीच बघा. आहा, कुणाची आयडिया आहे? भावन मी असंच म्हशीकडे गेलतो तेव्हा इकडे वरती जरा एक लावल्याला बसायला दारात काय नाही, त्यामुळे तिकडे एक लाकूड असं तोडून आणलं आणि एक फळी खालच्या घरीने आणली आणि तिथं चुका ढोकल्यानं फिरवून टाकलं. तुमच्या डोक्यात आलं कसं काय? चांगलंच तुम्ही सिंहासन केले बरं का, एक नंबर. हा, तुमच्या डोक्यात कसं काय आलं की बाबा ह्याची खुर्ची पण होऊ शकते? आयडिया कोणाची आहे? भाव म्हणला असं करू, मग मी म्हणलं आपण एक मग त्याच्यावर फळी टाकू. आम्ही बनवलं. तुम्ही आहे ना पोलीस नाही होणार, हा 100% इंजिनियर होणार. भारी वाटलं बाबा, छान. तुम्ही आला, आम्हाला पण बरं वाटलं. बरं वाटलं. बरं, असं असतं एकमेकाला भेटल्याशिवाय बरं वाटत नाही. त्या काळात सुद्धा मामांना शिक्षणाचे महत्त्व कळाले होते. असा एक प्रसंग घडला आणि त्यांनी ठरवलं की पुढच्या पिढीला शिकवायचं. काय होता तो प्रसंग? तेव्हा पोस्टाने पत्र यायचे. तेव्हा हे फोन बिन काही नव्हती आणि अर्जंट असेल तर तार म्हणून साठी एक होती. तर ते पत्र घेऊन आमचा वडील गेला त्या माणसाकडं, मुलाकडं पत्र वाचायला. त्या माणसाने असा उत्तर केला, म्हणलं तुमची पत्र वाचायकरता माझा मुलगा मी शाळा शिकवला नाही. वडील पत्र घेऊन तसा घरी आला. तो सांगायला लागला, बरं म्हणलं आपण गावात नेऊन वाचून आणू. मग डोक्यामध्ये फियाट बसली. भाऊ धाकला काहीतरी 9-10 वर्षाचा. आता म्हणलं याला शाळा शिकवायची. काही मूलभूत आणि हक्काच्या सुविधा मिळाव्यात अशी माफक अपेक्षा बाळगून आहेत ही लोक. आता इथं जर गाडी रस्ता आम्हाला असता तर आम्ही बऱ्यापैकी घरं बांधली असती, पण आपली परिस्थिती तेवढी नाही. कारण डोक्याने किती व्हायचं. मग ते करता ही घरं दगडमातीमध्ये बांधावं लागली. आता पाणी इथं कुठं झऱ्याचं एवढं तेवढं भेटलं बघायचं. आता माहे शिमक्याला पाणी आता इथं आता शॉर्ट होत आले. आता इथून पाणी शॉर्ट झालं नाही तर काय करावं लागल? खाली कुठंतरी पाण्याच्या ठिकाणी जायचं. पाणी प्यायला भांडा 2 भांडी कायम आपलं सापडतं, जास्त काही सापडत नाही. मग आता ही जे 10-5 जनावरं आहेत
ही जनावरं घ्यायची आणि आपलं कुठंतरी पाण्याच्या सोयीखाली निघायचं. मग असं करून आत्तापर्यंत दिवस काढले. पण आत्तापर्यंत आम्हाला लाईटीची सोय नाही, आज राखेल नाही. मग आम्ही काय करायचं की चुलीला फाटी घालायची, खांड घालायची आणि त्याच्यावर उजेड करायचा आणि त्याच्यावर धार पाणी करायचं किंवा जेवण करायचं. त्याच्यावर आम्ही काही दिवस काढले. पाणी नाही, रस्ता नाही, लाईट नाही, काही नाही. मग तुम्ही तर राहताय कसं काय मग? आता काय करायचं, आपल्याला खाली कोण राहून देतो? आपली 4 जनावरं, आपल्याला जागा नाही जमीन खाली, कोण राहून देतो? आम्हाला लाईट ही सूर्यकिरणाची कधी कमी पडती. आखाड, श्रावण, भादवा, हा, ऊन कमी असल्यावर. ऊन कमी असलं, हे वरचं आभाळ जर बसलं गेलं तर आम्हाला लाईट कधी टिकली, कधी टिकलीच नाही. आजारी सुद्धा पडण्याची परवानगी नाही, कारण गावापासून एवढं लांबचं अंतर आणि वाहतूक व्यवस्था सुद्धा नाही. मग अशा वेळी काय करायचे? आजारी जर पडलं तर डाल करायचा. तो आपण वैरणीला डाल असतात, हा, मग त्या डाल झोपायचा, त्याला असे 2 दांडकं घालायची आणि ती खांद्यावर घ्यायची, मागं पुढं गडी लावून त्या पेशंट खाली काढायचं गाडी रस्त्यावर. त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर पाटगुळी मारायची. समजा 4-2 जण जमले की 2-2 कासरा आपलं पाठीवर न्यायचं. ह्याच्याशिवाय आम्हाला पेशंट न्यायला काहीही साधन नाही. पण एवढं लांब आहे, जासपर्यंत पेशंट गेला माझी गेला त्याला विलाजच नाही. काही लोक आमची मिली नेतानी रस्त्याने मिली. इथून गाडी रस्त्यापर्यंत पोचली नाहीत. मामांनी 4 कौतुकाचे शब्द बोलले आणि अंगात 10 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटलं. नवीन काम करायला ऊर्जा मिळाली. मला असं म्हणायचं की इथपर्यंत माझ्यापर्यंत कोण पोचलेला नाही. पण निलिम भोसले विंझर हे आज माझ्याकरता, आज धनगर समाजाकरता, नुसते माझ्याकरताच नाही, आज धनगर समाजाकरता, गरीब समाज म्हणूनसाठी त्यांना एक ते काहीतरी अहंकार वाटला म्हणून करता माझ्यापर्यंत पोचलेत. आईच्या पोटी जन्म घेतला, हा माझा काहीतरी चित होवो आणि ही मला गोरगरिबाची सेवा भेटावी याकरता त्यांनी धावा केलेल्या आहेत. ह्याचाच मला काहीतरी आशीर्वाद लाभ भेटावा एवढंच म्हणणं त्यांचं. कसं आहे, तुम्ही कसे दिवस काढले, एवढ्या अडचणीत राहिलं, ह्याचं मला कौतुक वाटतं. आज इथं मी आज मोकळा दांडानीवर चढून आलो, मला पाय सुद्धा ठेवता येईना, एवढ्या अवघडात तुम्ही राहताय. आज इथं रात्रीच्या वेळेत एखाद्याने दम दिला किंवा रानातून जनावर आलं, वाघ आला, तरी तुम्हाला इथं आधार नाही आहे, तुम्ही कसं करताय हेच मला मोठं विशेष कौतुक वाटते. याकरता त्यांनी धावा केलेले आहेत. तर याची कुठंतरी प्रगती व्हावी आणि हेच मला लाभ भेटावा एवढंच त्यांचं. बाबा, तुमच्या निलिम फक्त भोसले विंझर आशीर्वाद पाहिजे बस, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. मला काही नको. त्यांनी चप्पल आणि खाऊ आणलेलं आहे, हाच त्यांना आशीर्वाद भेटावा आणि हा जसा त्यांच्या मुखात माझ्या मुखात जातो असा त्यांच्या मुखात जावं एवढंच त्यांचा अभिमान आहे. मग असे मी काय म्हटलं की तुमच्या रूपात मला बाळू मामा दिसले, बाळू मामा साक्षात. म्हणजे तुमच्या पाया पडलं म्हणजे ते मामाच्या पाया पडल्यासारखं आहे का नाही? बाकी काय पाहिजे आपल्याला? मला आपण तेवढंच कमावलंय की 50% बिगर लग्नाची मुलं आहेत, कारण त्यांना शिक्षणच नाही. बरोबर आहे बाबा, 100% खरं आहे. कारण मुलगी म्हणते तू करणार काय? जे चमकतं त्यात धमक नसते. पूर्वी खाल्लं जाणारं पौष्टिक अन्न आज विषारी होऊन बसलंय असं मामांना वाटतंय. 2 लिटर दूध देत होती, तिला आता 5 किलो आंबवून द्यायला लागला, ती मग 5-5, 6-6 लिटर दूध द्यायला लागली. त्याला कस नाही. आमची 2 लिटर दूध देत होती, ती वैरण खाऊन कुठं दामनाचा पाला किंवा
आता तुम्हाला काय सांगू, कौंढळीचा पाला कुठं पोशेरीचा पाला, हा पाला खाऊन आमची गुरु दूध देत होती. आता आंबवनाला ताकद नाही. 3-3 3.5 भाकरी तुमचे आजोबा वडील खात होते, भाकरी हातावर टाकलेली. मंडळी, आज ह्या तिन्ही पिढ्यांचं जगणं अगदी जवळून अनुभवता आलं. नातू असो, बाप असो वा आजोबा, प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष मात्र अटळ आहे. नातवाला शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. आई बापाला 25-25 किलोमीटर पायपीट चुकत नाही, ते सुद्धा लहान लेकराला घरी ठेवून. 2 वेळच्या भाकरीसाठी आजोबांना गुरांच्या मागं रोजच पायपीट करावी लागते. येऊ का बाबा? हा, आता थोडी जेवण गेला. नाही, नको हा, नको, जेवायचं काय नाही. तुम्ही भेटलो बरं वाटलं. आता मी इथून डायरेक्ट पुण्याला, तासाभरात पुण्याला. इथून पाबेखिंडी पास केली ना, 1 तास लागतो पुण्यात पोहोचायला. 2 वाजेपर्यंत पोहोचणार तेरवाळे. आता वाजले किती? 11. 2 नाही वाजत. हा, जायला खाली अर्धा तास आणि तिकडे 1 तास 1.5 तास. बरं वाटलं तुम्ही वेळ दिला, तुमचा अनुभव सांगितला, आमच्या ज्ञानात भर पडली. तुमच्यामुळं आम्हाला 4 गोष्टी समजल्या, आम्हाला जरा हायचं वाटलं, बरं वाटलं. हेच आपलं काम असतं, 4 लोकांना भेटणं, त्यांचा अनुभव घेणं आणि 4 गप्पा मारणं. मंडळी, अखंड महाराष्ट्राचे संत बाळूमामा, ज्या वेळेस मी या बाबांना पाहिलं ना, तर मला बाळूमामांची आठवण आली. म्हणजे एका अर्थाने आज बाळूमामाचं दर्शन घडलं असं मला वाटतंय. खरंच धन्य झालो मी. चला येतो. इथं काही जुन्या घरांच्या खुणा पण आहेत. पण आता झालंय कसं माहिती आहे का, प्रत्येकाने शहराची वाढ धरली आणि अशा वस्त्या, वाडी, गावं ओस पडली. ज्या ठिकाणी 22 घरं होती ना, त्या ठिकाणी फक्त आता 2च घरं शिल्लक आहेत. थोडा विचार करण्याची वेळ आता आली 100%. शहरामध्ये तुम्हाला पैसा मिळेल हो, पण समाधान, सुख, शांती नाही मिळणार. त्या ठिकाणी घरं आहेत ह्या लोकांची. आणि तुम्हीच बघा, ह्या ठिकाणापासून राजगडचं अंतर किती असेल. हे बघा, हा समोर दिसतोय तो राजगड. मगाशी तो मुलगा म्हणाला ना, त्याचे आई वडील राजगडला जाऊन पाण्याच्या बाटल्या विकायचं काम करतात शनिवार रविवार. म्हणजे इथून जवळजवळ 20-25 किलोमीटर पायपीट करायची, राजगडला जायचं, तिथं उन्हात राहून त्या बाटल्या विकायच्या, 4 पैसे मिळतील ते घेऊन परत आपल्या घरी यायचं. पोटासाठी केवढी ही पायपीट आहे बघा. हे बघा, आपण पोट कमी करण्यासाठी पायपीट करतो आणि ही लोक पोट भरण्यासाठी. हाच फरक आहे शहरात आणि गावातल्या लोकात. तो राजगड कुठे आणि ही त्यांची घरं कुठं. 2 छोट्या लहान मुलांना घरी ठेवलंय, त्यांच्या जेवणाची, खाण्याची काय व्यवस्था आहे काही काळजी नाही. कारण करणार काय, पोटातली आग भागवायची म्हणल्यानंतर एवढी पायपीट करावीच लागते. हे बघा, एवढ्या लांब जाऊन 4 पैसे कमवायचे आणि आपलं पोट पाणी भागवायचं, एवढी वाईट अवस्था आहे. आणि आपण म्हणतोय आपण सुधारलो, जग सुधारलं. आज 5G, 4G, 7G यायला लागले, पण ह्यांच्या पोटाला भाकरी आणि भाजी कधी मिळणार. दिवस डोक्यावर आला होता. पाऊण तासाने गाडीजवळ पोचलो. थोडा वेळ विसावा घ्यावा असा विचार करत होतो. एक गोष्ट मनातून जात नव्हती की या लोकांना विसावा कधी मिळणार. हक्काच्या रस्त्याचा, पाण्याचा आणि लाईटचा. विसावा मिळेल तेव्हा मिळो, मात्र ह्यांच्यासारखे आनंदी आणि समाधानी लोक शोधून सुद्धा सापडणार नाहीत, हे मात्र 100% खरं. विसावा घेऊन वाट सुरू पुढच्या एका आनंदी प्रवासाला निघाला.